मामाच्या प्रॉपर्टी मधून मला एक छद्दाम देखील मिळायचं पण नाही, मी मात्र असं कधीच होऊ देणार नाही, कधीच होऊ देणार नाही। वेळ बघून तो चिमुरडा आणि साला तो परशा या दोघाचाही काटा काढला। तेव्हा आनंदराज माझा मामा माझ्याकडे हात सोले मिळवणी करेल नव्हे, थोडा पांगणा होईल तो। आणि तेव्हा पुढे या घराण्याचा या वैभवाचा एकुलता एक वारस असेल, हा अक्की सोडारे। साला कुठली दुर्बुद्धी सुचली मामाला आणि त्या केर कचऱ्यामधून त्या पोराला आणून या घराण्याचा वारस बनवलं। आणि मी त्याचा झटका वाचायचा जिवंत असताना मात्र मला या प्रॉपर्टीमधून तो बेदखल करायला निघाला। काय वाटलं बाबा तुला, काय वाटलं की हा सोडारे सहजासहजी या घरातून निघून जाईल? नाही बाबा, या घरातून सहजासहजी तर इथून निघून जाणारच नाही, पण या घरातून निघेल मी तुला बर्बाद करून। अगदी लहानपणापासून माझी आई गेल्यानंतर माझ्या आईच्या प्रेमाची कधी कमी पडू दिलं नाहीच, तर मला अगदी लहानपणापासून आतापर्यंत चांगल्या प्रकारे संगोपन करून उच्च शिक्षित केलं आणि त्याच्याच बरोबर मी तुझ्या बिझनेस मध्ये बिझनेस पार्टनर झालो, ते 50%। आज तुझ्या सिंहाच्या वाट असताना त्या बिझनेस मध्ये काय दिलं मला? या प्रॉपर्टीमधून बेदखल करायला निघाला। इतक्यावरही तुमचं समाधान झालं नाही हो मामा। ती तुमची मुलगी, त्याच्यासाठी अजूनही माझा जीव तीर तीर तुटताय, पण माझ्या भावनाचा कधी विचारच केला नाही। आणि म्हणूनच मामा, मला सुद्धा तुमच्या भविष्याचा विचार नाही। हक्क सोडणारे असं काही भाषा टाकेल तुमच्या आयुष्यात की त्या भाषामध्ये तुम्ही अलगद अशा ऐकून पडाल। तुमच्या जिंदगीत असं काही मी अंधकार पसरवला